दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये दाखल। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत दिला होता अंतरिम जामीन। तिहार कारागृहात आत्मसमर्पणापूर्वी अरविंद केजरीवालांनी राजघाट इथे घेतलं महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन। दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी 21 मार्चला केजरीवाल यांना करण्यात आली होती अटक। पुरावे नसताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकू शकतो तर सर्वसामान्यांचं काय, हा संदेश पंतप्रधानांनी देशवासियांना दिलाय। या हुकुमशाही विरोधात आपण लढत असल्याचं अरविंद केजरीवालांचं वक्तव्य। 21 दिवसांची मुदत दिल्याबद्दल केजरीवालांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार। भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर हुकुमशाही विरोधात आवाज उठवला म्हणून जेलमध्ये जातोय, अरविंद केजरीवालांचं वक्तव्य। अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 पैकी 3 उमेदवारांचा विजय। निक कमिन, टोको तातुंग आणि लिखा सोनी अशी विजयी उमेदवारांची नावं। अरुणाचलमध्ये 46 जागा जिंकत भाजपची सत्ता कायम। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती। मागील वर्षी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढण्यात आला। पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी ठेवली आहे त्यातून उद्धव ठाकरे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील। आमदार रवी राणांचा मोठा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल। महाडमधील आंदोलन प्रकरणी भाजप नेते रवींद्र एडके यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। निकालाआधीच नाशिकमध्ये निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर्सवर अपराजित संघर्ष योद्धा अशा आशयाचे संदेश। नाशिकच्या सिडको परिसरात झळकले बॅनर। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव घालत काही जणांकडून जोरदार घोषणाबाजी। औरंगाबादच्या नामांतराबाबत आपण काय केलं, येत्या काळात काय करणार आहात याची उत्तरं जलील यांनी द्यावी, आंदोलनाची मागणी। लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांकडून अभिनेता सलमान खानच्या हत्येचा नवा प्लॅन। या प्रकरणी जॉनी वाल्मिकी नावाच्या आरोपीला अटक करण्यात हरियाणा पोलिसांना यश। लवकरच आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।